हो थांबा ग बसा. डोश्याच्या पिठामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी गरा एवढंच घेतलेलं आहे. आणि त्यात हळद, तिखट, मीठ आणि जिरे हे टाकून हे पीठ त्या पिठामध्ये बारीक कांदा चिरून आणि कच्चा बटाटा किसून 2-3 वेळा स्वच्छ धुवून त्याचा जो स्टार्च आहे ना तो काढून टाकला. आणि ते सगळं मिळून त्या पिठात जे आपण धिरडे करणारे त्या पिठामध्ये काढून. आता हा असा डोसा तयार झाला आहे. झटपट डोसा, भिजवायचं नाही काही नाही, जे पीठ अवेलेबल आहे त्यात तो करायचा आहे. अगदी मोजून 5 मिनिटात हे माझा सगळं तयार झालेलं आहे आणि चवीलाही अत्यंत सुंदर झालेला आहे. मूठ पालटून चांगला भाजून घेतला. त्यावर असं डोसा घातला त्याच्यावर असं घाणीचं तेल सोडायचं, शुद्ध घाणीचं तेल. त्यामुळे काय होतं, डोसे चांगले होतात, पौष्टिक होतात आणि काहीच लागत नाही. हॅलो, हा डोसा, त्याच्यावर चटणी आणि चांगलं तूप असं हे सकाळी गरम गरम जेवण तयार केलं आहे. आणि खेडेगावात कसं असतं, घाणीचं शुद्ध तेल याचा वापर करतो, त्यामुळं तब्येती आमच्या बऱ्यापैकी चांगल्या आहेत. नेहमीप्रमाणेच खेडेगावात काही वस्तू अवेलेबल नसतात, ज्या आहेत त्या झटपट बरं वाटतंय. रोजचं ते जेवण ते पावसाळ्यात तरी नकोच वाटतं. म्हणून हा छोटासा प्रयत्न.